नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे शेतकरी दिन. चला तर मग या दिवशी थोडीफार अशी माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, बी बियाणे दिली, दुष्काळावेळी करबंदी राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतीचे धोरण कसे होते? चला तर मग हे जाणून घेऊया. गेल्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणारी नगदी पिकं म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या सोयाबीन, कापूस, कांदा आणि शेतमालाचे दर कोसळत आहेत. मध्यंतरी टोमॅटो उत्पादकांनी दर उतरल्याने टोमॅटो रस्त्याकडेला फेकून दिल्याचे आपण पाहिले. नुकतेच 10 दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील एक शेतकरी अमोल ठाकरे यांचा कापूस खरेदी करण्यास तांत्रिक कारण देत नकार देण्यात आला. 7/12 वर नोंद नसल्याचे कारण देण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकूनही 4 पैसे चांगले मिळणार नसल्याने अखेर त्या शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून पिकवलेला हा सर्व कापूस पेटवून दिला. शेतकऱ्यांच्या हतबलतेचं हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्रात 2023 मध्ये 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेकडो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला 6,500च्या दरम्यान दर होता. यंदा तो 4,000 पर्यंत आलाय. कापसाचंही काही वेगळं नाही. यंदा कापसाच्या दरात देखील मोठी घसरण झाली. 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. चांगल्या दराची वाट शेतकरी पाहत आहेत. लोकशाही व्यवस्थेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या हमी भावासाठी संघर्ष करावा लागतोय. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हे सर्व होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांची काय स्थिती असेल या संदर्भातील एक दाखला आपल्याला सर्वांसाठी महत्त्वाचा ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा राजा देखील म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कसायला देताना बी बियाणेही दिली, औत फाट्यास मदत दिली आणि नव्याने शेती करणाऱ्यांसाठी महसूल देखील कमी ठेवलेला होता. कर वसुलीच्या रचनेत देखील बदल केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. शेतीवर संकट आलं, दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यास त्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतात जर पीक नसेल तर देणार कोठून या भावनेतून शेतसारा माफ केला. शेतकऱ्यांना उभं राहण्यास मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतीची मोजणी करण्यात आली. याशिवाय शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पादनाचे 5 भाग करून त्यांच्याकडे 3 तर स्वराज्य कार्यासाठी 2 वाटे देण्याचा निर्णय घेतला. दुष्काळासारखी आपत्ती आल्यास शेतकऱ्यांना तगाई म्हणजेच आगाऊ रक्कम दिली जायची. तिची परतफेड करण्यास शेतकऱ्यांकडे 4 ते 5 वर्षाचा कालावधी असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत करण्याचे धोरण स्वीकारले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसं होतंय हे पाहून कर निश्चित करावा अशा देखील सूचना दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या स्वराज्यातील शेती संदर्भातील धोरण कशा प्रकारचे होते हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचे 19 मे 1673 चे चिपळूणच्या जुमेलदार, हवालदार आणि कारकुनाला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून लागणारे धान्य, वैरण, रोख रक्कम देऊन विकत घेण्याचा आदेश देण्यात आल्याचे दिसून येते. वर्षानुवर्ष लढायांच्या काळात सैन्य शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला आदेश होते की शेताच्या बांधावरून सैन्य न्यावे, पिकातून सैन्य घेऊन जाऊ नये. त्यामुळे शेतकरी देखील स्वराज्य कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात शेतकऱ्यांचा देखील समावेश असल्याने शेतीचे नुकसान करण्यापासून ते दूर असायचे. गेल्या 2 वर्षांपासून राज्यासह देशभरातील शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने चिंतेत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना 4 चांगले पैसे मिळवून देणारी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, कापूस, कांदा, तुरीचे दर घसरत आहेत. ही सर्व स्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातून प्रेरणा घेऊन सरकारने शेतकरी हिताची धोरणे राबवल्यास शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याचा मार्ग खुला होईल अशी आशा आहे. सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजच्या या व्हिडिओ पुरते एवढेच. पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत. हर हर महादेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.